त्या अनुभवातून असं एक म्हणजे पुढील भविष्यातील जे काही भावी शिक्षक होणार आहेत त्यांची प्रतिमा या विद्यार्थ्यांमध्ये आम्हाला दिसून आली. तरी पण सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगलं काम केलं, खूप चांगला प्रयत्न केला सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा किंवा त्यांच्यामध्ये मिसळण्याचा. जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली. परंतु त्यामध्ये सुद्धा मला या ठिकाणी विशेष कौतुक करावं असं वाटतं. एका विद्यार्थिनीचं कौतुक करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. तर आसरीन पठाण हिनं पुढे यायचं, समोर यायचंय. तर सर, आज पहिलीच्या वर्गावर किंवा LKG असेल UKG असेल प्रत्येक वर्गावर लहान मुलांना सकाळी सरांनी सांगितल्याप्रमाणे आव्हान होतं ते म्हणजे लहान मुलांना समजावून सांगायचं आहे, त्यांच्यामध्ये जायचं आहे. आता UKGच्या एका वर्गाची नेहमी तक्रार येत गेली की मुलं ऐकतच नाही, नेहमी इकडं पळतायत तिकडं पळतायत. परंतु या वर्गापेक्षा म्हणजे जे आव्हान 4थीच्या 3रीच्या विद्यार्थ्यांना सांभाळण्याचं किंवा त्यांना शिकवण्याचं होतं त्याच्यापेक्षा सुद्धा कितीतरी अवघड आणि किचकट काम हे लहान मुलांना शिकवण्याचं किंवा त्यांचं जे लक्ष आहे ते लक्ष आपल्याकडे खेचून घेण्याचं काम हे अतिशय अवघड काम सुद्धा अगदी लिलया पद्धतीनं आसरीनं पार पाडलेलं आहे. त्याबद्दल सर्व मी टीचर्सना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी पुढे येऊन त्याला एक पुष्पगुच्छ देऊन त्याचं कौतुकाने स्वागत करावं.